देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकार प्रथम श्री राधे पांडुरंगाकार प्रथम ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्खला ज्ञानेशांच्या ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः वैरागेश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभुजी जय जय माखन चोर देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा देवाला विनंती करणारा अभंग आहे। महाशिवरात्री हा पर्वकाळ साधून संत महात्मे देवाला विनंती करत असतात, देवाला देवाची मागणी करतात, देवाला नामचिंतनाची मागणी करतात, देवाला संतांच्या संगतीची मागणी करतात। विठ्ठल 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 ऐका तिकडली उभा टाकलेली सर्व भरपूर जागा आहे, बसून घ्या। गोड असं वातावरण आहे। ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले सर्व श्रोते मायबाप तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते।
आणि सांगून जाईल, या धर्ममंडपामध्ये बसण्यासाठी अहोभाग्य लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं. खऱ्या अर्थाने तेव्हा परमार्थ घडत असतो. अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं. संत आणि सज्जन भेटत असतात आणि अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं. खऱ्या अर्थाने धर्ममंडपामध्ये बसायला मिळतं. इथं जमलेले सर्व सज्जन मायबाप, पुरुष वर्ग, माझ्या महिला भगिनी, तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी तरुण वर्ग सुद्धा या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. मी प्रथम सांगून जाईल तुम्हाला, मी नेहमी सांगत असते, आजही सांगेल, परमार्थामध्ये कधी मागं राहता कामा नाही. एखाद्या वेळेस एखाद्या लग्नाला गैरहजेरी लावली तरीही चालेल, पण परमार्थामध्ये माणसाने कधी मागं राहायचं नाही. अट्टहासाने जीवनामध्ये हा परमार्थ घडत असतो. ऐका व्रताची महिमान, ऐका व्रताची महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तना, ते समान विष्णुसी. कार्य करणारे जरी सामान्य माणसं दिसत असले तर ते सामान्य माणसं नसून हे सोहळे ज्यांच्या हातून घडत असतात ते देव माणसं असतात. आणि खऱ्या अर्थाने अशा देव माणसामुळे आम्ही तुम्ही एकत्र या ठिकाणी जमलोत. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी, परिसरातून आलेली सर्व मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा सांगून जाईल, अगदी 18 तारखेला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचा पर्व काळ महाराष्ट्रभर वारकरी आणि भक्त मंडळी भगवान शंकराची उपासना करत असतात. आजही तो पर्वकाळ या ठिकाणी साध्य करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोत. हा सोहळा ज्यांच्यामुळे या सुंदर असा घडून आला. आम्ही 15 दिवस झाले लातूरवरून फोन येत आहेत, ताई तुमचे पोस्टर लागलेत बरं का, मोठे मोठे पोस्टर या ठिकाणी लागलेत. मला वाटतंय स्वतःच्या जीवनामध्ये माणसं हौस करतात यात नवल नाही, पण परमार्थामध्ये सुद्धा एवढी मोठी हौस करतात, ही पांडुरंगाची कृपा आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला, खऱ्या अर्थाने लातूरमध्ये प्रवेश केल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारे येतात, डोळ्यामधून अश्रू येतात, अलगद अश्रू ओघळतात. लातूर भागामध्ये आल्यानंतर, अगदी लातूरमध्येच आल्यानंतर सांगून जाईल, ज्यांची आवर्जून प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला आठवण होते, स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब. साहेब तुम्ही गेलात आणि आम्हाला सर्वांना पोरकं करून गेलात. आज खऱ्या अर्थाने त्यांची आठवण या कार्यक्रमामध्ये लातूरमध्ये मला झाली. या ठिकाणी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सुंदर असा नियोजित झालेला आहे असे असणारे माननीय आदरणीय आमचे संजय दादा जगताप, सचिव लातूर शहर काँग्रेस. मी सांगत असते, स्वतःचं जीवन जगत असताना कधीतरी परमार्थ करणारे माणसं देव माणसं असतात. लाईफ इज अ लाईफ अ बबल. मनुष्याचे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. कधीतरी पॉझिटिव्ह जगलं पाहिजे माणसाने, पण इतकं पॉझिटिव्ह जगून चालणार नाही. कधीतरी मरण डोळ्यासमोर ठेवून जगलात तर हा जीवनामध्ये परमार्थ घडत असतो. पुनश्च एकदा आमच्या संजय दादांना मनापासून धन्यवाद देते. अगदी मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे तरी पांडुरंगा चरणी प्रार्थना करते, तुमच्यासारख्या सज्जन माणसाची वारकरी संप्रदायाला, हिंदू धर्माला गरज आहे. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो, मनपूर्वक शुभेच्छा देते. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणूनही मेळ मिळविला जमविला. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, संप्रदायामध्ये, अगदी धर्मामध्ये आपला सगळ्यांचा मेळ असावा लागतो, अवमेळ होत नाही. या ठिकाणी गोड सगळ्यांची साथ आहे. सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आहे. ज्यांची प्रथम चाल झाली हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज, महाराजांना मनापासून धन्यवाद देते. इकडं हरिभक्तपरायण पाडे गुरुजी महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. मोहन महाराज आहेत आमचे, अक्षय महाराज या ठिकाणी मृदंगाची साथ करतायत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज, पुरुषोत्तम महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा आहेत. तुमचा कुणाचा रॉंग नंबर लागायला नको म्हणून सांगेल, आम्ही जोडीने इथं आहोत. माझे पती सुद्धा माझ्याबरोबर आहेत, हार्मोनियमची साथ करतायत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. खऱ्या अर्थाने कीर्तनकाराचा प्राण, गायकाचा प्राण, वादकाचा प्राण जी असते ती माईक सिस्टीम असते. गोड अशी माईक सिस्टीम ज्यांची आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. वस्तू असू द्या किंवा व्यक्ती असू द्या, ऑपरेट करता आली की सगळं जमतं बरं का. या ठिकाणी सुंदर ऑपरेटिंग चालू आहे, त्यांनाही धन्यवाद देते. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. ज्यांची शूटिंग
या ठिकाणी चालू आहे, त्यांनाही धन्यवाद. चोपदार बाबा एक दादा काही लक्षात येत नाही, कारण सलूनचा प्रकार असा आहे. बाबा आहेत का? ओके. उगाच मी त्यांना बाबा म्हणायचे, ते जर दादा असले तर उगाच राग यायचा ना. मग रागा एरवीच लोक माझ्याकडे फार राग पाहतात. आणि या ठिकाणी चोपदार दादा आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आल्यापासून त्यांचा चेहरा मी पाहते, अतिशय आनंदी चेहरा आहे. तुम्ही जोडीने इथं आलात का? माझं मानसशास्त्र पक्का आहे बरं का, मी बरोबर ओळखलं. यांची जोडी इथं असली पाहिजे, त्याच्याशिवाय एवढी स्माईल करत नाही. आनंदी राहावं माणसाने, आनंदी जगावं. कुणाला माहित आहे कोण कधी जाणार आहे. आनंदी राहिलं पाहिजे, मरताना सुद्धा आनंदातच गेलं पाहिजे. चांगलं कर्म करत असताना आनंदात माणसाला मरण येतं. आमच्या एक महाराज कोविडच्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गेले, ते नेहमी हसायचे. अख्खे विनोदाचार्य होते, नेहमी हसायचे, हसमुख होते. वास्तविक पाहता भोसरीमध्ये कोविड सेंटरला जेव्हा महाराज गेले तर आम्ही स्वतः तिथं गेलो होतो. ते गेले होते तरी हसमुख चेहरा होता. आनंदी राहिलं पाहिजे माणसाने. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. या ठिकाणी उपस्थित आमचे केंद्रे सर सुद्धा आहेत, आवर्जून परमार्थामध्ये अग्रेसर आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सर तुम्ही आलात. या ठिकाणी नाथबाबांचा अभंग निवडलेला आहे. अभंग फार गोड आहे. नाथबाबांचे शब्द आपल्या हृदयापर्यंत येतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी. एज्युकेटेड मंडळी आहात तुम्ही, अभंगाचा अर्थ सुद्धा तुम्हाला लवकर लागेल. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथबाबांची मागणी आहे की देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपण वास्तविक पाहता अभंगाचा पूर्वार्ध पाहिला तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर, लक्ष देऊन ऐका, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाच्या चरणावर आपण काय ठेवतो? फक्त बोलत चला. देवाच्या चरणावर आपण काय ठेवतो? मस्तक ठेवतो ना, डोकं ठेवतो, मुंडकं ठेवतो का? मस्तक ठेवतो. वा, मुंडकं कापल्यानंतर मस्तक ठेवतो. अगदी एखाद्याला वागता येत नसेल तो हात ठेवतो. मग देवा माझं डोकं लागू तुझे चरणी किंवा देवा माझे मस्तक लागू तुझे चरणी असं न म्हणता नाथबाबा देवा माझे मन लागू तुझे चरणी म्हणतात. कारण परमार्थामध्ये मनाची जास्त गरज आहे. परमार्थ करत असताना चित्ताची गरज आहे. संसार करत असताना वित्ताची गरज आहे. शरीरामध्ये पित्ताची गरज आहे. संसार करत असताना जर वित्त नसेल, संसारामध्ये वित्त नसेल तर कोणी विचारत नाही. सब पैसे के भाई अपना साथी नहीं रे कोई. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. धनवंत असेल तर मान्यता आहे. तो धनवंत किती जरी येडा असला तरी त्याला मान्यता आहे. तसा संसारामध्ये वित्ताची गरज आहे, शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडवणे दी. हा संसार दुःख स्वरूप आहे, पडवणे दी. नामस्मरण घडो. कलियुगामध्ये तुझ्या नामचिंतनाने परमार्थ होतो. म्हणून नामस्मरण घडो. संत समागम, संतांच्या संगतीमध्ये नामचिंतन घडू दे. कारण दुर्जनाच्या संगतीमध्ये माणसाचं नुकसान होतं. मी सांगेल तुम्हाला, सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की हे मला माहीत नाही. माझी भाषा लक्षात येते ना सगळ्यांच्या? मग ठीक आहे. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहीत नाही, पण सज्जनाच्या संगतीमध्ये मी गॅरंटीने सांगते, 100% सांगते, तुमचं नुकसान होणार नाही. तुमचं नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये तुमचं 100% नुकसान आहे. फायदा होईल की नाही ते मला माहित नाही. अगदी त्या दुर्जनाची संगत तुम्हाला 5 मिनिटाची लाभली तरी, अगदी त्या दुर्जनाची संगत तुम्हाला 10 मिनिटासाठी लाभली तरी सुद्धा दुर्जनाची संगत ही दुःख देणारी असते. तो दुर्जन कितीही चांगला दिसायला असला तरीही, तो दुर्जन किती एज्युकेटेड असला तरी, मला वाटतंय मित्र मळका असला तरी चालेल. वाक्य नीट ऐका. मित्र करत असताना मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. जळका नसावा, जळका नसावा. दुर्जनाच्या संगतीमध्ये नुकसान होतं. पूर्वी गावापर्यंत गाड्या येत नव्हत्या, अगदी फाट्यापर्यंतच गाड्या यायच्या. नवीन मुलीचं लग्न झालं आणि बापाला वाटलं आता फाट्यापर्यंत सोडून यावं, म्हणून त्या वसू नावाच्या मुलीची बापाने सुटकेस उचलली. सुटकेस असायची ना पूर्वी, सुटकेस उचलली फाट्यापर्यंत सासरा सोडण्यासाठी निघाला.
जावाई थोडासा विचित्र होता. जावाई सुद्धा सासऱ्याबरोबर चालू लागला. सासरा बिचारा जरा सांप्रदायिक होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जावाई थोडासा विचित्र होता. जावाई बोलका झाला, बोलायला लागला. सासरे बुवा म्हटले काय? सासरे बुवा तुमचा भाग एकदम सदन आहे, जमिनी चांगल्या आहेत, शेत्या चांगल्या आहेत. सासरा म्हटला मग जावाई बुवा म्हणून तर तुम्हाला जावाई करून घेतलं. तुम्हाला हे सगळं कळतं ना. बऱ्याचशा जावायांना बाकी काहीच कळत नाही म्हणून तुम्हाला जावाई करून घेतलं. सदन आहे बरं का सासरे बुवा तुमचा भाग, इतका सदन आहे. या रोडच्या कडीची जी जमीन आहे 1/2 एकरचा तुकडा आहे. इतकी सुंदर ज्वारी आली, इतकी सुंदर ज्वारी आली की या ज्वारी मालकाला या शेतामध्ये 30 पोते ज्वारी होणार आहे. जावाई आणखी काही बोलन. सासऱ्याने अगोदरच सांगितलं ज्या शेताबद्दल जावाई तुम्ही बोलताय ते शेत माझ्या वैऱ्याचं आहे, ते शेत माझ्या वैऱ्याचं आहे. तरी जावाईने शांत बसावना. जावाई म्हटला असं नका तुमच्या वैऱ्याचं, पण शेत नंबर 1 आहे. नाही ते माझ्या वैऱ्याचं आहे, मला बोलायचं नाही. असं नका तुमच्या वैऱ्याचं, पण नंबर 1 ज्वारी आली. दुर्जनाची 5 मिनिटाची जरी संगत लाभली तर मार खावा लागतो. 30 पोते ज्वारी होणार आहे तुमच्या वैऱ्याला. सासरा बोलत नव्हता पण बोलायला लागला. सासरा म्हटला जावाई बुवा 30 पोते नाही होणार, मग 20च पोते होणार आहे, 20 पोते ज्वारी होणार आहे. जावाई म्हटला नाही 30 पोते होणार आहे. सासरा म्हटला 20 पोते होणार आहे. जावाई म्हटला 30 पोते होणार आहे. जावायचं इथं गुडघ्यात नव्हतं, डायरेक्ट घोट्यात होतं खाली. जावाई म्हटला सासरे बुवा 30 पोते. सासरा म्हटला मेल जीव गेला तरी 20च पोते. आणि रोडचं काम चालू होतं, खडीचे गंज टाकलेले होते. जसा जावाईने सासरा उचलला की खडीच्या गंजावर टाकला. अगोदरच टाकला, मरल ना सासरा. खडीच्या गंजावर सासऱ्याला टाकलं. वरून जावाई बसला, छाताडावर बसला. बसल्याच्या नंतर सासरे बुवा म्हणा 30 पोते. सासरा म्हटला मेला तरी 20च पोते. वसू नावाची मुलगी अडचणीत आली. ती म्हटली बाबा पाट लाल झाली की घासू घासू. बाबा म्हटला वसू पाट कितीही घासू, पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू. काही घेणं देणं आहे का? तुमच्या लक्षात येते ना? मग ठीक आहे. दुर्जनाची अगदी काही क्षणाची जरी संगत लाभली तर माणसाला दुःख भोगावं लागतं. शहाण्या माणसाला एक बात, मूर्खाला सारी रात. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. कितीही समजून सांगितलं तर काही बदल होत नाही. एक बाई डॉक्टर साहेबांकडे आली. अगदी हलक्या भाषेमध्ये सांगेल मी तुम्हाला. डॉक्टरकडे आली आणि सांगितलं डॉक्टर साहेब माझं 120 किलो वजन वाढलं. इथं जर कुणाचं असेल तर इथलं सोडू ना. माझं 120 किलो वजन वाढलं डॉक्टर साहेब, मला काहीतरी औषध द्या. डॉक्टरही हुशार होता. डॉक्टरने विचारलं बाईसाहेब एवढं तुमचं वजन वाढलं, मग आहार किती आहे तुमचा? मावशीने सांगितलं जास्त नाही, फक्त 20च चपात्या खाते. जास्त खात नाही, फक्त 20 चपात्या खाते. 10च वाट्या भात लागतो आणि अख्खं पातीला भरून वरण लागतं. जास्त आहार नाही, एवढाच आहे म्हटले. डॉक्टर म्हटले काळजी करू नका, एक काम करा 20 चपात्या खाताना 10च खा, 10 वाट्या भात खाताना 5च घ्या, अख्खं पातीला भरून वरण लागतं ना अर्धच घ्या. हेच औषध समजा. मूर्खच होती ती. म्हटली डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं की नंतर घ्यायचंय? दुर्जनाची काही क्षणाची जरी संगत आपल्याला लाभली तर अगदी दुःख भोगावं लागतं. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. पायाने तीर्थयात्रा घडावी. अगदी मराठवाड्यातील बरेचसे माणसं पालखी सोहळ्यामध्ये असतात. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये फार आनंद असतो. वारकरी पहाटे उठतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेपा माथा. अगदी सकाळी उठून काकडा करत असतात. ती पायी तीर्थयात्रा घडू दे. कारण वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा
जागा गत जागा गत जागा प्रेम प्रेम मागा प्रेम मागा विठ्ठला गत जागा गत जागा गत जागा गत जागा गत जागा गत जागा. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, पांडुरंगाच्या भेटीला जात असताना गात जागा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पण एखादा जर नवीन असेल मग त्याला माहित नाही गात जागा, मग तो कशासाठी जातो? खात जागा. खात सकाळच्या पंक्तीला सगळ्यांच्या अगोदर बसतो, दुपारच्या सुद्धा दुसऱ्याच्या 2-3 पंक्ती घेतो, मग संध्याकाळी खात जागा. असा जर वारीला एखादा गेला, तसं वारीचा नियम असा आहे, राम म्हणता वाट चाली यज्ञे पावला पावली. पण एखादा खाणाराच गेला, एकाची पत्नी म्हटली का हो सगळे वारीला जातात, जाता ना तुम्ही सुद्धा वारीला जाता ना, पंढरपूरच्या वारीला? आम्ही आंधळे तुम्ही बहिरे नाहीत ना. वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि खऱ्या अर्थाने तिने सांगितलं सगळे वारकरी जातात गावातील, मालक तुम्ही वारीला जात नाही. एकाची पत्नी म्हटली सगळे वारीला जातात, अगदी आपल्या घराच्या शेजारच्या सुद्धा वारीला जातात, मात्र तुम्ही वारीला जात नाही, तुम्ही सुद्धा गेलं पाहिजे. तो म्हटला तू आतापर्यंत म्हटलीच नाही. एवढा आज्ञाधारक होता पत्नीचा की एकही शब्द मोडत नव्हता. तिने जर सांगितलं भाजीची एकच जुडी आणायची तर तेवढी एकच जुडी आणायची, दुसरी काहीच घ्यायचं नाही. अगदी 1 रुपया सुद्धा मनाने खर्च करायचा नाही. जय देव जय देव जय माझी बायको, तू सांगे काम मी तुझं ऐकू. जय देव जय देव. तिने सांगितलंच नाही. तो म्हटलं आतापर्यंत जर म्हटली असती, लक्ष देऊ नाही का, अगदी आतापर्यंत म्हटली असती तर वारीला गेलो असतो. वळकटी बांधली. वळकटी माहितीये तुम्हाला? हा, सोहळ्याला जात असताना एकाचीच वळकटी न्यायची असते, दुसऱ्याची नसती न्यायची. हा, दोघाची नाही, एकाची वळकटी घेऊन निघाला. निघाल्याच्या नंतर पत्नीने परत ऑर्डर केली, ओ अशा तशी वारीला जाऊ नका. मग अहो जरा शेजाऱ्याचा आदर्श घ्या. कोण शेजारी? आपला शेजारचा माणिकराव. म्हटले त्याचं काय? अहो तो दरवर्षी वारीला जातो. मग 1 पोतं बिस्किटचं घेऊन येतो. जर जात असाल वारीला तर तेवढं त्याचा आदर्श घ्या जरा. कोण कुणाचा कसा आदर्श घेईल सांगता येत नाही. निघाला वारीला तो माणिकराव, काय मी त्याच्या पुढचा आहे. आणि वारीला निघाल्याच्या नंतर आळंदीमध्ये 2 मुक्काम, पुण्यामध्ये 2 मुक्काम आणि 5वा मुक्काम सासवडचा असतो. त्या सासवडमध्ये, सासवडच्या दिव्य घाटामध्ये एवढा मोठा योगायोग असतो. त्या दिवशी एकादशी असते. क्या बात आहे. जय हो. आणि त्या दिव्य घाटामध्ये त्यांना फिलिंग अशी, वारीमध्ये मोठ्याने बोलावं लागतं. महाराज ऐकूच येत नाही एकमेकाला फोनवर बोलायला लागलेलं. मग त्या वारीमध्ये, त्या सासवडच्या घाटामध्ये ते पुणेकरी लोक पुण्यवान आहे. काय काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. वारकऱ्यासाठी काय द्यावं, काय काय द्यावं. खाण्याचे पदार्थ देतात, कपडे देतात, नाही ती वाटप करतात. बिस्किटाने पोतं भरलं, टाकलं ट्रकमध्ये. दुपारची वेळ आहे. राजगिऱ्याचे लाडू पट्ट्या सुद्धा जमा केल्या, केळी सुद्धा घेतल्या, सडल्या त्या संध्याकाळी. आणि दुपारनंतर पाऊस आला. वारकऱ्यांना त्या ठिकाणी पावली खेळता येत नाही, चपला अडथळा निर्माण करतात. वारकरी चपला सोडून देतात. वारकरी फार हुशार, एका ठिकाणी दोन्ही चपला सोडत नाही. एक चप्पल इथं सोडतात, दुसरी 1 किलोमीटरवर. ह्या पठ्ठ्याचा कार्यक्रम जोड्या लावा. अनुभव आहेत बघा. आपली जर गेली रिंगणामध्ये तर जे वारीला येतात ना त्यांना बरोबर करंट लागला असेल. जोड्या लावा. चपला सुद्धा जमा केल्या. संध्याकाळ झाली. एकादशीचं भजन झालं. वारकरी झोपले. बऱ्याचशा वारकऱ्यांना नंबरचे चष्मे काढून ठेवले बिचाऱ्याने डोक्याजवळ. याने रात्रीचा कार्यक्रम राबवला. नंबरचे चष्मे गोळा करायचे. कशाला? मेवणीला गिफ्ट म्हणून देता येईल.
अरे ते नंबरचे आहेत ना, मरेल ना ती मिहुनी गचकेल ना, केले जमा ते चष्मे. अशी वारी झाली. मला सिद्धांत द्यायचा आहे तुम्हाला महत्वाचा. वारी झाली, पंढरपूरमध्ये गेला. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर विचार केला, अगदी घेण्याच्या नादामध्ये 20 दिवस झाले ना आंघोळच नाही, आंघोळ नाही. गेला चंद्रभागेच्या तीरी, आंघोळ केली, स्नान झालं आणि बाहेर आला. बाहेर आल्यानंतर पाहिलं तर त्याला चांदीच्या धातूसारखी एवढी एवढी पेटी दिसली. अगदी चमकणारी ती पेटी. पेटी हातामध्ये घेतली, तिला लॉक होतं. वाजून पाहिली तर खडखड आवाज आला. अक्षय महाराज वाह. त्याच्या लक्षात आलं या पेटीमध्ये सोनं नाणं असलं पाहिजे. नसेल सोनं तर चांदी तरी, दागिने तरी असले पाहिजे. नसेल दागिने तर चिल्लर पैसे तर कुठंच गेले नाही. खडखड आवाज येतोय. पेटी घेतली, पिशवीमध्ये टाकली, बॅगमध्ये टाकली. आला बिगर टिकटी घरी. टीसी जर तिकीट बघायला आला तर हे बाथरूममध्ये शिरायचं. आला घरी आल्याच्या नंतर पत्नीने विचारलं नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं का? फसलं रे फसलं, जसलेलं तसलं. तिने आल्याबरोबर विचारलं, काय आणलं? ऐ काय आणलं? तो म्हटला, बिस्किटचं पोतं, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, चपला, नंबरचे चष्मे. तरी ती म्हटली एवढंच का? तो म्हटला, राणी जरा थांब. हळूच ती पेटी काढली आणि तिच्या हातामध्ये दिली. तिला लॉक होतं. तिने चावी बनवून आणली, पूजा केली त्या पेटीची, चावी लावली. उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. उघडली पेटी. त्या पेटीमध्ये सोनं नाही, चांदी नाही, पैसे नाही. मग त्या पेटीमध्ये काय? 2 वस्तारे 3 कैच्या. जर वारीला गेल्याच्या नंतर नामचिंतन करत एका जीवाचे कान करून जर परमार्थ घडला नाही तर मला वाटतंय हातामध्ये तेच येत असतं. म्हणून पायी तीर्थयात्रा, मुखी हरिनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, आणि क मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ नेई. खरं सांगू सज्जना हो, संत आणि भक्त देवाकडे कधीच काही मागत नाही. लक्ष देऊन ऐका, संत आणि भक्त हे देवाकडे कधीच काही मागत नाही. देवाकडे मागतात पण देवालाच मागतात. हेची दान देगा देवा, 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 देगा देवा. तुझा विचार नवमा, तुझा विचार नवमा, तुझा विसर व्हावा, गुण गाई गाव कोणतं आहे तुमचं? वाह. शिक्षण क्षेत्राचं नाक आहे बरं का लातूर, पण वारकरी संप्रदायाचं सुद्धा नाकच आहे लातूर. अगदी गायन क्षेत्रामध्ये वादन इथं आल्याच्या नंतर अगदी केंद्रे सरांच्या घरी होतो, तिथं सुद्धा पेटीचा आवाज येत होता. हा अग्रेसर आहे लातूर. छान वाटतं, बरं वाटतं. देवाकडे मागणी करतात असताना संत आणि महात्मे देवाकडे मागणी करतात, देवालाच मागतात. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, विठू माऊली हाची वर देई, संचोरणी राही हृदया माझ्या. माझ्या हृदयामध्ये देवाने राहावं, ही संतांची मागणी आहे. सामान्य जीवाच्या मागण्या अशा नसतात. वाढावे संतान, गृही व्हावी धनधान्य. कोण काय मागेल ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 2-3 भगवान शंकराचे भक्त असे एकत्र आले. भगवान शंकराचे भक्त माहिती आहे तुम्हाला? हा, गजानन महाराजांचे भक्त. वाह.
आणि ते तिघ जण एकत्र आले आणि तिघांची चर्चा सुरू झाली. एकमेकाला म्हणू लागले, अरे 12 वर्ष झाले आपण भगवान शंकराची भक्ती करतो. म्हटले मग भगवान शंकर हे भोळा दैवत आहे, भस्मासुराला सुद्धा प्रसन्न झालेलं हे दैवत आहे. न जाणो भक्ताला जर प्रसन्न झालं, आपल्या तिघांना प्रसन्न झालं, तर पहिल्याला विचारलं, अरे तू काय मागशील? हुशार होता, विचारी होता. तो म्हटला, होतं का नाही माहीत नाही, पण मी तयारी करून ठेवली, एवढं मागेल. चिंचाचे झाड 1 कोट. मागणी पहा तुम्ही, चिंचाचे झाड 1 कोट, प्रत्येक पानाची 100ची नोट. पहिला म्हटला. दुसऱ्याला विचारलं, तू काय मागशील? दुसरा म्हटला, मी त्याच्या पुढे जाणार नाही. त्याने जे चिंचाचे झाड मागितले ते झाड तोडायचे, त्या लाकडांच्या फळ्या बनवायच्या, फळ्यांची कपाटं बनवायची. याने मागितलेले पैसे त्या कपाटामध्ये ठेवायची, त्याला लॉक करायचं आणि त्याची चाबी माझ्या खिशात. तिसऱ्याला विचारलं, करे तू काय मागशील? तिसरा म्हटला, मी तुमच्या दोघांच्याही पुढे जाणार नाही. हे देवा, हे दोघे माझे चुलते व्हावा आणि यांचा वंश बुडावा, त्या पैशाचा वारस पठ्ठ्या व्हावा म्हटला. बाकी काय मागायचं? हे आपल्या सामान्य जीवाच्या मागण्या आहेत. पण संत जेव्हा मागतात, अभंगाचं प्रथम चरण. देवा माझे देवा माझे लागो तुझे चरणे, लागो तुझे चरणी. देवा माझे देवा माझे लागो तुझे चरणी, देवा माझे लागो तुझे चरणी. देवा माझे देवा माझे संसार वसाने पडणे दी, संसार व्यसने पडणे दी, पडणे दी. नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण संत समागमे, नामस्मरण संत समागमे. संसार नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागमी. मागणी पहा नाथबाबांची. परमार्थ करत असताना देवा माझे मन लागो तुझे चरणी. कीर्तनाला 2 तास बसला नाही तरी चालेल, पण मन जर कीर्तनामध्ये असेल तर अगदी घरापासून सुद्धा आपल्याला कीर्तनामध्ये राहता येतं. जर मन परमार्थामध्ये नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून मन परमार्थामध्ये पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. शास्त्रकार वर्णन करतात, माणसं स्थिर होतात पण मन स्थिर होत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. जाता वेताना लगे वेळ, जाता वेताना लगे वेळ, जाता वेताना लगे वेळ, जाता वेताना लगे वेळ. माना चंचलाचा पळ, माना चंपलाचा चळ, माना चंचलाचा पळ, माना चंचलाचा पळ. फास्ट जातं यांनी सांगितलं बा. मनाचा वेग एवढा फास्ट आहे की आपण जर कधी आळंदीला आला असाल, कधी पुण्यामध्ये आला असाल,
तर मनाने जर एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं म्हटलं की डोळे बंद केले काही क्षणापर्यंत आपल्याला तिथं जाता येतं. पण एरवी जर प्रवास करायचा म्हटलं 3-4 तासाचा मला वाटते जास्त आहे, जास्त प्रवास करावा लागतो. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल आहे, इतका चंचल आहे, इतका चंचल आहे. लक्ष देऊन ऐका, कशावर जाईल त्याची गॅरंटी नाही. हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे, एरवी राट वया थोडे त्रिलोक्य या. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे. हा पाहायला गेलं तर सापडत नाही, राहायला दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर जाऊन राहतं. हे मन कैसे होडे, कशावर जाईल गॅरंटी नाही. मी विनोदाने सांगत असते, एका बाईचं नवीन लग्न झालं आणि बापाने बकरी दान दिली. पूर्वी गाई दान दिल्या जायच्या. सज्जना हो, बऱ्याचशा जणांनी कत्तलखान्यामध्ये गाई पाठवल्या, गाई राहिल्या नाही. नाविलाजाने मधला पर्याय बकरी दान दिली. त्या बकरीबरोबर एक पार्सल आलं होतं. बरं, ज्याच्या घरीही नांदायला गेली ते पार्सल त्याचं प्रिय होतं. तुमच्या लक्षात येते ना, बकरी बरोबर पार्सल होतं, ते प्रिय होतं. आता ते बोकड पाहिल्यापासून त्या नवरीचा नवरा म्हणू लागला, ऐ मला हे बोकड पार्टीसाठी दे. ती म्हटली काही झालं तर देणार नाही, माझ्या बापाने दिलेलं आहे. अरे फुलपात्र माणूस जपून ठेवतं माहेरचं. कुत्र जरी दिसलं ना तर त्या कुत्र्याला हाड म्हणून चालत नाही. हिच्या माहेरचं असेल तर आवा हाडा म्हणावं लागतं. हा, नाही तर मग याला भाकरच नाही. ते बकरू पाहिल्यापासून तो म्हणायचा, गंगे हे बोकड मला पार्टीसाठी दे. गंगी मोठी हुशार होती, ती म्हटली मेले तरी नाही देणार. पण हा दारुड्या फार विचित्र होता आणि विचित्र असतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. एखाद्या वायरची पिन काढली तर आठवडाभर लाईट येत नाही गावात. दुरून नमस्कार, दुर्जनाला दुरून नमस्कार, जवळ जायचं नाही. आला एक दिवस 12 वाजता 12:30 वाजता रात्री मित्राबरोबर पाठीवर टाकला आणि घेऊन गेला चोरून. रात्रभर पार्टी केली. पार्टी केल्याच्या नंतर सकाळी 10 वाजता जेव्हा त्याची उतरली, घरी आला तर पाहतो तर काय, तेच बोकड वाट्यावरती उभं होतं. आश्चर्याचा धक्काच बसला. रात्रीच पार्टी झाली. आवाज दिला पत्नीला, गंगे ए गंगे बाहेर ये. खाली बाहेर. काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे म्हणजे हे बोकड इथंच कस काय. ती म्हटली बाकी सर्व जाऊ द्या, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्री तुम्ही 12:30 वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळं कुत्र, आपलं काळं कुत्र पाठीवर टाकून कुठं नेलं. रात्रभर कुत्र्याची पार्टी कर. मरकटस्य सुरापानम. माणसाचं मन माकडापेक्षा चंचल आहे. माकड माहितीये तुम्हाला, त्या माकडाला शास्त्रकार वर्णन करतात, मदिरा पाजावी, भूताचा संचार व्हावा, वेळ लागावं. आणि मग सज्जन माणसाने माकडाला सांगितलं, माकडा अरे थोड्या वेळ कीर्तना 2 तास शांत बस. स्वभाव आहे त्याचा, स्वभाव आहे. मरकटस्य सुरापानम, नाही बसणार ते. हा, एक डोंबारी शेजारच्या गावात खेळ करण्यासाठी गेला. योगायोगाने पाऊस आला, नदीला पूर आला, त्याला अलीकडच्या गावामध्ये यायचं होतं. संध्याकाळचा जर खेळ झाला नाही तर खाण्याचं कुठं होतं आपण. जर खेळ झाला नाही तर खायला सुद्धा मिळत नाही. खेळ करावा लागतो प्रत्येक जीवाला. हा, खेळ आहे शेवटी. डोंबारी त्या नदीपर्यंत आला. नावाडी होता. आवाज दिला, नावाड्या इकडे. काय काय नाही, आम्हाला पलीकडे नेऊन सोडू. नावाडी हुशार होता आणि तसे नावाडी हुशार असतात बरं का, ड्रायव्हर हुशार असतात. नावाडी म्हटलं का हो, आम्हाला म्हणताय, आम्हाला म्हणताय, अनेक वचनी शब्द आला ना, मग बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत. तो डोंबारी म्हटला मी आहे, माझ्या बरोबर एक बोकड आहे म्हटलं, दुसरं माकड आहे. नावाडी हुशार होता. तो म्हटला हवं तर मी बोकडाला नावेत घेईन पण त्या माकडाला घेणार नाही, कारण मला माकडाचा स्वभाव माहिती आहे. माकड कुठं जरी गेलं ना तर उड्याच मारतं माकड. आणि मला काय नाव पलटी करायची का, मरायचंय का, मला जल समाधी घ्यायची का, नाही घेणार मी माकडाला. डोंबारी हुशार होता. म्हटलं काळजी करू नका, मी माकडाचे हातपाय बांधतो, याला उड्या मारता येणार नाही. कधी कधी तुमच्या गावचा सप्ताह किंवा एखादा कार्यक्रम जर चांगला व्हायचा असेल तर त्या माकडाला पहिल्या दिवशी माळ घाला, 7 दिवस टेन्शन. माकडाचे हातपाय बांधले आणि टाकलं नावेमध्ये माकड. माकडच ते हवं.
माकड असते नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत नाव गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. माकड असते, माकडाने स्वतःचे हात सैल केले, एक बारीक काडी उचलली आणि ती बारीक काडी बोकडाच्या नाकात घातली. जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जल समाधी. मला वाटतंय मन माकडापेक्षा जास्त चंचल आहे आणि ते मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. आतापर्यंत ज्यांनी आपले मन देवाला समर्पित केले त्यांचा मोठा विजय झाला. कारण देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. मी सांगेल तुम्हाला आवर्जून, शत्रू कितीही मोठा असू द्या पण देव जर बरोबर असेल, पाठीराखा असेल, सारथ्य करत असेल, 100 कौरव असून सुद्धा अर्जुनाचं काहीच झालं नाही, देव स्वतः सारथ्य करणारा होता. देवाला भक्त प्रल्हादाने मन अर्पण केलं. हिरण्यकशिपू बलाढ्य होता, मारू शकला नाही भक्त प्रल्हादाला. मन देवाला अर्पण असावं. डिजिटल इंडिया, सोशल मीडिया, मन मोबाईलला अर्पण आहे. इतकं अर्पण आहे महाराज. आणि मोबाईल काय चांगला आहे, मोबाईल मी सांगत असते. अगदीच प्रत्येकाच्या खिशात मध्ये मोबाईल आला, अँड्रॉइड मोबाईल आला. मोबाईल चांगला आहे. बरेचसे मंडळी या ठिकाणी मोबाईलमध्ये कीर्तन ऐकतात, कथा ऐकतात, विश्वमौली ज्ञानोबरायांचा हरिपाठ ऐकतात, सकाळी उठल्यानंतर गणपती स्तोत्र ऐकतात, विष्णू सहस्रनाम ऐकतात. अगदी मोबाईल चांगला आहे. पण मोबाईलचा जर विठ्ठल विठ्ठल मोबाईलमुळे जर घरामध्ये धार्मिक वातावरण होत असेल तर मोबाईल चांगला आहे. मोबाईल अगदी चांगला आहे. पण त्या मोबाईलमध्ये अगदी लहान लेकराच्या 3 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये सुद्धा आपण तो रडतो, परेशान करतो म्हणून मोबाईल देतो. आजकाल म्हणजे जेवण नको म्हणतात लेकरं, बरोबर आहे ना माता माऊल्यांनो? जेवण नको म्हणतात पण मोबाईल पाहिजे लेकराच्या हातामध्ये. जर मोबाईल दिला तरच लेकरं जेवण करतात. इतकी अवघड आणि बिकट परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण झालं. लॉकडाऊनमध्ये मॅडम वरती शिकवत होत्या, लेकरं खाली गेम खेळत होते. एवढी वाईट परिस्थिती होती लॉकडाऊनमध्ये. माझा 7 वर्षाचा मुलगा आहे. तासभर क्लास चालला, मला काही मेळच लागना. मॅडम तिकडून शिवेंद्र म्हटलं काय चाललं याचं बा? तर तो सापाचा गेम खेळत होता घरातच वर शिरला. आणि मग असा मोबाईल आहे. मोबाईल वाईट सुद्धा आहे. एका तरुण मुलाने मोबाईल घेतला, 25,000चा मोबाईल घेतला. मोबाईलमध्ये नवीन ॲप्स डाउनलोड केले, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, आणखी काहीतरी. आणि डाउनलोड केल्यानंतर अगदी इंस्टाग्रामवर तो पाहतच होता, खालीवर करत होता. सोशल मीडिया चांगली सुद्धा आहे. पाहत असताना त्या इंस्टावरती त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला. मी विनोदाने सांगत असते पण माझा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. ज्याचे मन देशासाठी धर्मासाठी अर्पण झाले त्याचं कल्याण झालं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. पण ज्याचे मन मोबाईलला अर्पण झाले त्याचं नुकसान झालं. त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्याबरोबर इकून कमेंट केली, मेसेज केला. बसा खाली. मेसेज केला, अतिशय सुंदर फोटो. आणि असेल चांगलं तर कमेंट केली पाहिजे, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. ते किती जरी वैरी असला तरी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. याने कमेंट केली, मेसेज केला, अतिशय सुंदर फोटो. याची कमेंट तिच्या काळजाला लागली तिकडं. तिने रिटर्न मेसेज केला, मनापासून धन्यवाद. तिचा मनापासून धन्यवाद आल्यानंतर हे येड रात्रभर झोपलं असेल का? सकाळीच उठलं. सकाळी उठल्याबरोबर मेसेज पाठवला, शुभ सकाळ. दुपारी मेसेज केला, शुभ दुपार. संध्याकाळी मेसेज केला, शुभ दुपार, शुभ संध्या, शुभ रात्री. शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं. दोघाही पालकांच्या लक्षात आलं यांचं लग्न करून दिलेलं बरं. अगदी लग्न झालं. लग्नानंतर नवरदेवाचं फर्स्ट इम्प्रेशन. याच्या अगोदर दोघं एकत्र भेटले नाही. ती नवरी कधी फोनवर सुद्धा प्रत्यक्षात बोलली नाही. काय जे बोलणं ते मेसेजद्वारे बोलणं असायचं. फर्स्ट इम्प्रेशन
नवरदेवाला वाटलं काय बोलावं, प्रथमच बोलायला लागला नवरदेव, अगदी तयारी करून बोलायला लागला. म्हटलं राणी आपलं लग्न झालंय, आता आपण कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे, पण तू सांग कुठं कुठं फिरायला जायचं. कधी ना प्रत्यक्षात बोललेली, पहिल्यांदाच बोलली. ती म्हणली आपण आहे ना उद्या दम्मुतात मीला पिलायला जाऊ, ताकाली जाऊ, मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगले तपले दाला. तुमच्या लक्षात आलं का? वा. मन मोबाईलला अर्पण केलं. आणि कधी कधी आहो एवढं हलकं स्वतःचं मन ठेवू नका की बाजारामध्ये सुद्धा कुणाला अर्पण करावं लागेल. क्वालिटी ठेवा. क्वालिटी जर चांगली असेल तर माणसाचा जोडीदार सुद्धा महत्त्वाचा आहे. जोडीदार किती महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस राम प्रभू वनवासाला निघाले, सीतामैयाला सांगितलं तुम्ही राजाची राणी आहात, नुसते राजाची राणी नाही तर तुम्ही राजाची लेक आहात, घरी राहा. सीतामैयाने सांगितलं नाही, जिथं राम असेल तिथं सीता आहे, असा जोडीदार पाहिजे. एकाने नको त्या ठिकाणी आणि ब्रेकअप झालं, एखाद्याला इग्नोर केलं तर पोरं अलीकडचे तरुण मुलं ह्या घडलेल्या घटनात कोणी शिरा कापून घेतं तर कोणी फाशी घेतं तर कोणी काय करतं. कधीतरी देशासाठी लढायला जा, कधीतरी समाजासाठी जगून पहा, कारण या भारत देशामध्ये आपला जन्म झालाय. तो भारत देश काही सामान्य नाही आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश मेरा. देशासाठी धर्मासाठी जगत असताना विठ्ठल शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस किरण दादा जाधव, तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. तुमच्यासारखे तरुण या समाजासाठी उभे राहतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तारुण्यामध्ये केलेली समाजसेवा, तारुण्यामध्ये केलेला परमार्थ जास्त शोभत असतो. पिकलिया सेंद कडूपण गेले. भगतसिंग, राजगुरू, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवराय यांनी तारुण्य दिलं, कारण सुकलेलं फूल देवाला सुद्धा आवडत नाही. तारुण्यामध्ये तुम्ही समाजाची सेवा करताय, तुम्हाला पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देते. विठ्ठल विठ्ठल. मन देवाला अर्पण केलं संतांनी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. कारण बहिणाबाई वर्णन करतात, संसार व्यसनी पडोनी दी. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार असा हा संसार आहे. संसारामध्ये दुःख आहेच, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख आहे, पण तुम्ही म्हणाल ताई संसारात जर दुःख असेल तर तुम्ही सुद्धा लग्न केलं. बरोबर आहे की नाही? तुम्ही सुद्धा, कारण ज्यावेळेस आपण एखाद्याकडे एक बोट करत असतो तर 4 बोटं आपल्याकडे येत असतात. तुम्ही सुद्धा लग्न केलं, कारण या संसारामध्ये दुःख आहेच. पण संसार करत असताना 1000 रुपये जर तुम्ही स्वतःसाठी कमवत असाल, लक्ष देऊन ऐका माझं वाक्य, 1000 रुपये जर स्वतःसाठी कमवत असाल तुम्ही, पण 1 रुपया जर धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी असेल, तुमचा संसार सुद्धा चांगला आहे. कारण तुमचा संसार तुम्ही करत नाही, भगवंत सांभाळत असतो. आणि संसार जर आपलपोट्या असेल, मग कशाला आपलपोट्या संसार लक्षात येते तुमच्या? वा. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला, चांगला बल दिसला की आणला काढून. कीर्तन ऐकण्यासाठी आला, चांगली चप्पल दिसली की सगळ्याच्या पुढं पठ्ठ्या, झोपून राहतो. पत्नीला सांगतो मी आलोच नाही कीर्तनाला. हे आपलपोट्या जर संसार असेल तर दुःख भोगावं लागतं. संसार एक अशी गोष्ट आहे, संसार असो किंवा परमार्थ असो, हे विश्वासाच्या जोरावर चालणारं भांडवल आहे. संताची पायी हा माझा विश्वास. संसारामध्ये सुद्धा विश्वास नसेल तर काही म्हणजे भांडणं लागतात. 2-2, 3-3 महिन्यामध्ये सुद्धा ब्रेकअप होतं महाराज, तुटून जातं. कोर्टामध्ये केस जास्त दिवस चालते, इकडं 2-3 महिनेच राहिलेले असतात. संसारामध्ये विश्वास नसेल तर. एक बाई माहेरी गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर अगदी नवऱ्याला फोन करून सांगितलं, मी 3 दिवस माहेरी राहणार आहे, तुम्ही कपभर चहासाठी गावभर बोंबलत फिरता, मी येईपर्यंत घर सोडायचं नाही.
मी येईपर्यंत घर सोडायचं नाही. हा म्हटलं काही हरकत नाही. गेल्याबरोबर तिथं फोन लावला. हॅलो, आता तुम्ही कुठं आहात? आता हा पूर्वी वाघ होता, वाघ. पण जेव्हापासून वाघावर दुर्गा बसली, वाघ पंक्चर झाला होता. वाघाचा आवाजच निघाना. वाघ म्हटला मी घरीच. घरी आहे का? मला विश्वास नाही. मिक्सर चालू करून दाखवा. केलं वाघाने मिक्सर चालू. गुर्र करा बंद, ठेवा फोन. दुसऱ्या दिवशी फोन लावला. मिक्सर चालू करा, विश्वास नाही. केलं मिक्सर चालू. गुर्र ठेवा फोन. तिसऱ्या दिवशी ती घरी आली. तिसऱ्या दिवशी पाहते तर काय, पप्प्याच्या पप्पाचा पत्ता नाही. पप्प्या एकटाच घरामध्ये. त्या पप्प्याला विचारलं, अरे पप्प्या, अरे तुझा पप्पा कुठं गेला? पप्प्या म्हणला, मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर दोघं गायब आहेत. संसार आहे, आपलपोट्या संसार असेल तर संसार दुःख देणार आहे. जर संसार सुद्धा परमार्थासाठी असेल तर संसार सुद्धा चांगला आहे महाराज. संसार सुद्धा चांगला आहे. त्या संसारामध्ये तुम्हाला काही सांभाळावं लागत नाही. तुकोबाराय स्वतः संसार करून परमार्थ करतात. सांभाळत काहीच नाही. देवाच्या हवाली करून टाकलं सगळं. हा, सगळा भार देवाच्या सांभाळी घातला. देवा तू बघ काय करायचं. तर पत्नी गेली, अन्न करता पत्नी गेली. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आणि ते तुकोबाराय नामचिंतन करतात. तेच नामचिंतन नाथ बाबा सांगतात अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. आय वावगाची ब्रह्म नको देवा, वावगाची ब्रह्म नको देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागमी. वावगाची ब्रह्म नको, वावगाची ब्रह्म नको देवा, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागमी, संत समागम. नामस्मरण करायला सांगतात. कुणाचं नामचिंतन करायला सांगतात? हे विश्व ज्याने एवढं सुंदर बनवलं त्या देवाचं नामचिंतन करायला सांगतात. एखादी वस्तू जर आपल्याला सुंदर दिसली तर माणसं त्या वस्तूच्या प्रेमात पडतात. लक्ष द्या. एखादी व्यक्ती सुंदर दिसली तर व्यक्तीच्या सुद्धा प्रेमात पडतात. माझा भगवंत किती सुंदर आहे. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. त्या देवाचं नामचिंतन आपल्याला करायचंय. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. नामचिंतन केल्याने सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. या सगळ्यांनी वा दुकानात घेतले. राहू द्या तासभर असेच आता. हात वरी करा. राधे राधे हो राधे राधे, बोला राधे राधे हो राधे राधे, 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 राधे 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 श्याम
मी कुठं म्हटलं तुम्हाला हात खाली घ्या म्हणून. त्यांना माहिती आंधळे ताईंचं कीर्तन आहे, दिसतं का नाही यांना काय प्रॉब्लेम आहे नेमका. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई मागच्या वर्षी इथं कीर्तन झालं होतं, कीर्तन सोहळा. अगदी कीर्तनकार थोडेसे लेट आले होते. मला 5चाच टाईम दिला तुम्ही. मी 5 वाजता इथं आले, कारण मी काळजीपूर्वक एक तर आळंदीकर आहे आणि आता संस्था आहे, मुलींची फार मोठी जबाबदारी आहे. मी जर कुठं चुकले तर बाबा त्या मुलीसुद्धा आणि 5 वाजता आम्ही इथं आलो. कीर्तन किती वाजता चालू झालं? 7 वाजता चालू झालं. अगदी 9 वाजेपर्यंत कीर्तन आहे. वाजले का 9 वाजले का 12 वाजले? नामस्मरण घडो. परमार्थ करत असताना नामचिंतनाला अग्रेसर असं महत्त्व आहे. संत महात्मे नामचिंतन करतात, तुकोबाराय नामचिंतन करतात. दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. अगदी शेवटचा दृष्टांत मी तुकोबारायचं तुम्हाला देणार आहे. तुकोबाराय नामचिंतन करू लागले. दिवस जिजाबाई भांडायला लागल्या, आईसाहेब भांडायला लागल्या. महाराज आज कुठं जाणार आहे? तुकोबारायने सांगितलं आज भंडाऱ्या डोंगरावरती जाणार आहे. महाराज आज भंडाऱ्या डोंगरावरती जायचं नाही. तुम्ही म्हणाल त्या जिजाबाई सुद्धा भांडत होत्या का? पण विचारी होत्या, भांडण सुद्धा वेगळं होतं. त्या जिजाबाईचं शाब्दिक भांडण असायचं. शाब्दिक भांडण माहिती आहे तुम्हाला? हां, सज्जन माणसं जर एकत्र आले तर त्या काय अशा मारामाऱ्या करत नाही, त्यांचं शाब्दिक भांडण असतं. आणि गधे को गधे मिल गए दो दो लाता, शाब्दिक भांडण होतं जिजाबाईचं. त्या जिजाबाईचं भांडण आणि या जिजाबाईचं भांडण थोडंसं वेगळं आहे. त्या जिजाबाईचं शाब्दिक भांडण असायचं. ही जिजाबाई जर भांडायला लागली तर कुकर मिक्सर काय फेकून मारेल त्याची गॅरंटी? हां, 2-3 मोबाईल फुटतात तरी तिची थांबण्याची कॅपॅसिटी नसते. जिजाबाईने सांगितलं महाराज आज भंडाऱ्या डोंगरावरती जायचं नाही. म्हटले मग? महाराज आज आपल्या गावच्या शेजारी 9 लाख उमरे गाव आहे, त्या गावचा बाजार आहे. त्या गावामध्ये तुम्ही मिरच्याचं पोतं घेऊन विकण्यासाठी जायचं महाराज. त्या ठिकाणी घरी राहायचं नाही, भंडाऱ्या डोंगरावरती जायचं नाही. तुकोबाराय निघाले. बैलगाडी जुंपली. पूर्वी गाड्या नव्हत्या, 4 व्हीलर नव्हत्या. बैलगाडी जुंपली, मिरच्याचं पोतं टाकलं, निघाले बाजारामध्ये. बाजार माहिती आहे ना? बाजार आठवड्याचा बाजार असतो आता रोजचाच शहरामध्ये. त्या बाजारामध्ये एका वट्यावर तुकोबाराय जाऊन बसले. माझा दृष्टांत लक्ष देऊन ऐका. वट्यावर जाऊन बसले. महात्मे होते तुकोबाराय. देहीच विदेही भोगू दशा. मिरच्याचं पोतं उघडं केलं असं आणि त्या वट्यावर अगदी डोळे झाकले. विचार केला नाही भंडाऱ्या डोंगरावर जाता आला तर काही हरकत नाही, इथं भजन करू ना. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा, ये नाथ नारायण वासुदेवा, ये नाथ नारायण वासुदेवा. डोळे झाकले आणि त्या बाजारामध्ये वट्यावरती भजन चालू केलं. मला तुम्हाला विचारायचंय, माझ्यापेक्षा जाणकार आहात तुम्ही. बाजारामध्ये ज्याचे डोळे उघडे असतील त्याचा सुद्धा माल चोरीला जातो. असा बाजारच नाही का तिथं माल चोरीला जात नाही. प्रत्येक बाजारामध्ये हौशे गवशे नवशे माल चोरीला जातो. तुकोबाराय डोळे झाकून बसले. गवशातला प्रकार आलाच, असतोच तो, असतोच. गवशातला प्रकार आला. 2-3 जण आले. म्हटले तुकोबारायने डोळे झाकले. म्हटले मग? म्हटले तुम्हाला एवढ्या मिरच्या घ्या, मला एवढ्या द्या. 2-4 जणांनी मिरच्या वाटून घेतल्या. अर्ध पोतं झालं, निम्मच पोतं राहिलं. नंतर शांती नावाची बाई आली. नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली. विचार केला बाकीच्यांचं कुटुंब छोटं आहे म्हणून मिरच्या एवढ्याच नेल्या. माझं काही कुटुंब छोटं आहे का? मला 11 लेकरं आहेत, मला 11 पोरं आहेत, मला नाही. वा, शांतीला यांना आहेत का? आणि म्हणजे असायचं ना पूर्वी. वा, मानावला गेला त्यांचा सत्कार करूयात आपण कीर्तन.
असं असायचं, पूर्वी असं असायचं, हम दो हमारे कितीक पण पूर्वी. आता असं आहे, हम दो हमारे दो. काही दिवसाने असं होणार आहे, हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले है, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पडते है. पूर्वी असं असायचं. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू, हातात लेकरू, कंडक्टरला दया आली. मावशी मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवर बसा. मावशी सीटवर बसली, कंडक्टर उभं राहिलं. पाहतो तर काय, आणखी 4-5 लेकरं मावशीच्या पाठीमागे. राग आला त्याला. मावशी कळत नाही का तुम्हाला, 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मावशी, एवढे लेकरं बरोबर आणतात का, यातले निमे तरी घरी ठेवायचे ना मावशी. मावशी म्हटली, मेल्या हे निमेच आहेत, निमे घरी आहेत. डझनानेच कार्यक्रम. आली ती शांताबाई तिथं, अख्खं पोतं उचललं, गेली घरी घेऊन. तुकोबराईनी डोळे उघडले. देहीच विदेही भोगू दशा, या अवस्थेतून बाहेर आले. पाहिलं तर काय, मिरची एकही शिल्लक राहिली नाही. जिजाबाईंनी सांगितलं होतं एकही मिरची परत आणायची नाही. आता घरी जायला काही हरकत आहे का? आले तुकोबराई घरी, रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, आनंद झाला. महाराज रोज असंच काम करत जा. महाराज म्हटले काही हरकत नाही. महाराज भूक लागली असेल, जेवायला बसा. अगदी ताट वाढून घेतलं, पहिला घास घेतला, तोंडात टाकणार. बाईचा स्वभाव आहे. महाराज काय किलोने विकल्या मिरच्या, किती पैसे आले महाराज? ठेवला घास खाली. पैशाचं ठरलंच नव्हतं ना. ठरलं होतं का पैशाचं? ठरलं होतं का? नव्हतं ठरलं पैशाचं. जिजाबाईने डोक्याला हात लावला, वाटोळं झालं देवा माझं. आता कुठं गेला तुमचा देव? ऐका सज्जना हो, ज्यावेळेस भक्तावरती आणि संतांवरती संकट येतं त्यावेळेस हेळना करणारे लोक म्हणतात देव कुठं गेला. देवाने दुसऱ्या दिवशी तुकोबाराईच्या दासाचं रूप घेतलं. देव दास झाला. तुम्ही उच्चांक पहा परमार्थाचा. जो जगाचा बॉस आहे की नाही, जो जगाचा बॉस आहे तो तुकोबराईचा दास झाला. आपण दास आहोत, पण दास व्हायला कोणालाच आवडत नाही, प्रत्येकाला बॉस व्हायला आवडतं. दास झाला तुकोबराईचा देव. दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये पैसे घेतले, शांतीचा नंबर आला. ती भांडकुदळच होती. प्रत्येक घरामध्ये एक भांडकुदळ आणि एक भांडखोर. ती म्हणली पैसे देणार नाही. देव म्हटलं मी काही साधा सुद्धा आहे का? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. साधा सुद्धा नाही ना देव. अरे देवाने जर एखाद्याचा स्क्रोड हिल्ला केला तर माणसं म्हणतात कालपर्यंत सगळे यांच्याकडंच, आता काय झालं, नुसतं दगडच मारतय. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणारा तो आहे, तारणारा तो आहे. म्हणून त्या देवाचं नामचिंतन, नामस्मरण घडो, संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. तुम्ही नामचिंतन करा, देव तुम्हाला पाहिजे ते देईल. महाराज भगवान शंकराच्या लग्नामध्ये माहिती आहे तुम्हाला काय झालं होतं? कलवऱ्या बूट घेऊन पळाल्या होत्या. तेव्हापासूनची प्रथा आहे. कलवऱ्या बूट घेऊन पळाल्या. म्हटले आम्हाला काहीतरी बक्षीस दिल्याशिवाय आम्ही बूट देणार नाही. बूट देणार नाही. आता भगवान शंकर तुम्हाला माहिती आहे दिगंबर अवस्थेमध्ये काय आहे त्यांच्याजवळ देण्यासाठी. पण एका मित्राने सांगितलं त्यांना काहीतरी द्यावंच लागेल, तसा बूट परत येणार नाही नवरदेवा. नवरदेव म्हटले काय देऊ काय देऊ. कलवऱ्या अशा समोर येऊन उभा राहिल्या. नवरदेव चमत्कारीच होते. भगवान शंकराने गळ्यातला साप काढला, म्हणे घेऊन जा. राहिल्या असेल का त्या? राहिल्या बघा, राहिल्या असेल का? भक्ती सुद्धा भोळी आहे, देव सुद्धा भोळा आहे. लवकर पावणारं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शंकर आहे. महाराज किती भोळा आहे माझा भगवान शंकर. इतका भोळा आहे की भस्मासुराला सुद्धा योगदान देणारा भगवान शंकर आहे. पण इतका आहे का त्रिनेत्री जर त्या ठिकाणी डोळा उघडला तर भस्म होतं माणूस. पार्वती मातेने सांगितलं आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे. कोण पाहुणे येणार आहे? मग भगवान विष्णू येणार आहे. बर कशावर येणार आहे? तर गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बसून येणार आहे. मग तुम्ही पाहुणे येणार आहे, जरा आवरून बसा. आवरून बसा, जरा चांगले कपडे वगैरे घाला. आता कपडे कुठे? मग सापाला सांगितलं 2-3 सापाला लंगोट व्हा. 2-3 सापाला सांगितलं टोप व्हा. 2 सापाला सांगितलं एकूण इकडं फणा काढा आणि दुसऱ्याने इकडून फणा काढा. सजला नवरदेव. आता तिकून भगवान विष्णू आले गरुडावर बसून. आता सापाला त्याच दिवशी राजीनामा द्यायचा होता. तुमच्या लक्षात येते काय माहित नाही मला. सापाला राजीनामा द्यायचा होता. का बरं? सापाचा बाप समोरून येत होता. गरुड येत होता ना. आता दुसऱ्या सापाने सांगितलं आजच आपण राजीनामा देऊ. दुसरा म्हटला अरे राजीनामा जर दिला आणि अचानक आपल्याला नोकरी भेटली नाही तर ही सुद्धा हातातून
जाईल ना. बरं आज आपण सुट्टी मागू, पण आज पाहुणे येणार आहे ना, आजच जर सुट्टी मागितली तर मालक आपल्याला नोकरीनं काढून टाकतील ना. मग आज सुट्टी घेऊन जमणार नाही. कसं तरी बिचारे साप थांबले, लंगोट बनलेले साप थांबले. आणि पार्वती मातेने नटायला सांगितलं होतं. भगवान शंकर अगदी सौंदर्यामध्ये उभे राहिलेले आहेत. तिकून भगवान विष्णू आले, गरुडावर बसून आले. जशी गरुडाची नजर त्या सापावर पडली, सापाने जागा सोडली. ईश्वर भोळं दैवत आहे माझं, पण भगवान शंकर ज्या पारद्याला पावन झाले त्याला सुद्धा मोक्ष मिळाला. ही शिवरात्र आहे, गोड शिवरात्र आहे. म्हणून भगवान शंकराचं 1-2 मिनिटं आपण भजन करूयात. बघा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. संत आणि सज्जनाची संगत भगवान श्रीकृष्णासारखं मित्र दे. कारण द्वारकाधीश आहे, द्वारकेची त्या ठिकाणी राजा असण्याचा गर्व नाहीये. मित्र करत असताना सज्जनाशी मैत्री करा. मी सांगेल तुम्हाला, जीवन परत परत नाही, प्रत्येकाला एकदा सुंदर असं जीवन मिळालं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक दिवस प्रत्येकाला जायचंय, पण कर्माची पावती ठेवून जायचंय. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का. इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का. खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. इथं आज एवढा मोठा लातूर शहरामध्ये कार्यक्रम आणि शहरामध्ये कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाही, अवघड गोष्ट आहे बरं का. कोणताही कार्यक्रम असू द्या, शहरामध्ये करणं अवघड गोष्ट आहे. अगदी मला वाटतं रस्ता सुद्धा हा बंद केलेला आहे. आम्ही आल्याच्या नंतर पाहिलं, अनेक ठिकाणी फ्लॅश आमच्या संजय दादाने लावले. हे कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही महाराज. कार्यक्रमाला येऊन त्या ठिकाणी ऐकणं सोपी गोष्ट आहे, पण स्वतः निवेदन करणं, किती फोन, किती धडपड, अगदी मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळ्यांना सन्मान देणं हा काही कमी जीवनातला परमार्थ नाही आहे. परमार्थ म्हणजे नुसती वारी करणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थाच्या काही व्याख्या आहेत महाराज. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये हा एक परमार्थ आहे. सकळ तीर्थाची आहे धुरे, जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन की जय. माय बाप केवळ कासी, तिने नवजावी तीर्थासी. आई वडिलांची सेवा ही मोठा परमार्थ आहे. अनेक घरामध्ये जातो, कुत्रे पाळले जातात, टप वेगळा आहे, साबण वेगळा आहे, टायमिंग वेगळा आहे. त्या कुत्र्याचा मायबाप जमत नाही, मायबाप जमत नाही. मी सांगेल, दुनिया में वो कौन सी चीज़ है, दुनिया में वो कौन सी चीज़ है जो मांगने से नहीं मिलती. दुनिया में वो कौन सी चीज़ है जो मांगने से नहीं मिलती. सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. आणि वारकरी संप्रदायामध्ये माझी माय जर कोण असेल, माऊली ज्ञानोबा आहे माझी माय आहे, जगद्गुरु तुकोबा आहे माझा बाप आहे. काय सांगू आता,
संतांची उपकार मज निरंतर जागविती तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणून त्या संतांचं एकदा भजन करूया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात जनार्दनी सेवा दृढ देई एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम
रन्ना दे ना ना तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते। अगदी दर्दी श्रोते आहेत, तुमच्या गायनामध्ये एवढे तल्लीन झाले की टाळ्या वाजवायचे सुद्धा विसरले बरं का ते। अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढनी। पुनश्च एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देते। माननीय आदरणीय आमचे संजय दादा जगताप यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा पहा। असे देव माणसं अगदी राजकारणामध्ये असताना सुद्धा परमार्थामध्ये जेव्हा येतात ना, छत्रपती शिवराय जेव्हा कीर्तनामध्ये बसायचे तर ते राजकारणामधले महाराज होते, ज्ञानोबाराय महाराजातले राजे होते, म्हणून ज्ञानोबारायांना ज्ञान राजा म्हणतात। हे नाव जसं शोभनीय आहे, मला वाटतंय आमच्या दादांच्या जीवनामध्ये सुद्धा एवढा ज्वलंत परमार्थ घडत राहावा, उदंड आयुष्य, चांगले आरोग्य त्यांना लाभो, वारकरी संप्रदायाची नित्यांत त्यांच्या हातून सेवा घडो ही माऊली चरणी प्रार्थना करते। झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते, सेवेला पूर्ण विराम देते। विठ्ठल जय विठ्ठल जय